जमीन आज 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्तानं आज शिक्षक दिन साजरा केला जातो. परंतु मी आज हे पुस्तक वाचताना असं लक्षात आलं की खरा शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर नसून तर खरा शिक्षक दिन हा 28 नोव्हेंबर असा आहे. कारण 28 नोव्हेंबर हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी झाला. कारण महात्मा फुले यांनी अवघ्या 4 वर्षात जवळजवळ 20 शाळा सुरू केल्या, 20 शाळा निर्माण केल्या. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील उपेक्षित, दलित, मागासवर्गीय तसेच महिलांना या शाळेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं महान कार्य केलं. तसं कार्य डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या बाबतीत कुठं दिसत नाही. त्यांनी उभ्या आयुष्यात एकही शाळा काढली नाही. त्यांनी समाजाचं कुठलंही काम केलं नाही. ते फक्त एक उच्च वर्णीयांचे शिक्षक होते. त्यांनी गलगट्ट पगार घेऊन त्यांनी शिक्षणाचं काम केलं. परंतु उलट महात्मा फुले व सावित्रीमाता फुले यांनी स्वखर्चाने, बदल खर्चाने खेडोपाडी आपल्या पैशातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात त्यांचा विरोध झुगारून इथे सर्वच महिलांना, सर्वच बहुजन वर्गातील महिलांना, विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना, वंचित घटकांना या ठिकाणी शाळेचे शिक्षणाचे दरवाजे खुले केले. म्हणून आपण जर तुलना केली तर खरा शिक्षक दिन कोणाचा असला पाहिजे, तर या ठिकाणी या पुस्तकात असं आलं वाचण्यात की महात्मा फुलेंनी डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या 40 वर्ष अगोदर शिक्षण ही चळवळ सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 20 शाळा सुरू केल्या. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी एकही शाळा सुरू केली नाही. त्यांनी विद्यावेतन म्हणजे मोफत बहुजनांच्या मुलांना शिक्षण व स्त्रियांना शिक्षण दिलं. इकडे या डॉक्टरांनी गलगट्ट पगार घेऊन फक्त उच्चवर्णीयांना शिकवलं. खेड्यापाड्यात महात्मा फुले यांनी 20 शाळा चालू केल्या. राधाकृष्ण यांनी खेड्यापाड्याशी यांचा काडीमात्र संबंध नव्हता. तसंच महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले. म्हणजे या वरील महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. शिक्षण न घेतल्यामुळे इथल्या बहुजनांचे काय हाल झाले, काय नुकसान झालं. या उलट डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी उच्चवर्णीयांसंदर्भात ग्रंथ निर्मिती केली. त्यांच्या ग्रंथात जातीभेद, वर्णव्यवस्था असं दिसून येते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत द इथिक्स ऑफ द वेदांत, इंडियन फिलॉसॉफी, द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, द रिलिजन, वी नीड फ्रीडम अँड कल्चर. या सर्व ग्रंथात डॉक्टरांनी विषमता निर्माण केली. डॉक्टर हे जातीभेदाचे पुरस्कर्ते होते. ब्राह्मणी धर्माचे ते पुरस्कर्ते होते. त्यांना विषमतावाद हवा होता. म्हणून अशा माणसाचा शिक्षक दिन करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. मी या आजच्या या शिक्षक दिनाचा निषेध करतो व खरा शिक्षक दिन हा 28 नोव्हेंबरच आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो.
जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.